चाललो? हा? शिप नाही, बाहेर गेली. आम्ही चाललो आज फिरायला. कुठे चाललो काय माहित नाही अजून आम्हाला, पण आम्ही निघालो. कुठे चाललो आपू आपण? झाडाचं पान आपू खाऊ नाही दे. हिला झाडाचं पान दिला अप्पूचे पप्पा, ती तेच खायली. हो ना, पान धूळ बीळ सगळं खायली ती. आम्ही चाललो राजनगावला. आता मला माहित पडलं आम्ही कुठं चाललो, आणि आता आलोच आम्ही, पोहोचतच आलो. किती वेळ लागतो? अजून अर्धा तास बाकी आहे. आणि मला इतकी भूक लागली, या दोघांना मस्त नाश्ता केला. आणि तर आम्ही राजनगावला निघलो. आणि आपू इतक्या वेळ परेशान करत होती म्हणून त्याने मोबाईल पकडलाच नाही. मला भीती वाटत होती पडायचा वगैरे गाडीवर, पण आता मस्त ती रिलॅक्स बसली. इथे बघा अशी बसली ती, आणि म्हणून म्हणलं चला जरासं मोबाईल पकडते. आता मला माहीत नव्हतं राजनगावला जायचं का कुठं जायचं, पण म्हणलं चला जाऊ. आणि आता बघू आपण तिथं गेल्यावरच मी आता बाकीचं दाखवते तुम्हाला. वर बघा ढग. अप्पू काय करते बेटा? आपण एवढ्या वेळ खूप परेशान केलं. मग ना मधात एक पान होतं, म्हणजे झाड होतं, त्याचं पान दिलं मी तिला. मग शांत बसली थोडा वेळ. चाललं होतं तिचं परेशान करणं. चला आपू, ए आपू, चला बाई बस. आपण लेस लांब बसलो ना. तुम्हाला बस गा अप्पू, चल इथं बस, याच्यावर बस. अलीकडे या, अलीकडे. तुला काय खायचं अप्पू? तू काही खाते का? ए पिल्लू, तू काय खाते? काय मम खाते? आम्ही तर चहाच घेणार आहे. चहा काय रेडीच होता काय हो? अप्पू, अप्पू, आम्ही चहा प्यायला थांबलो. इथं चहा वगैरे घेतला. या दोघांचं वेगळंच चाललं हात धुणं. मस्त छान हवा सुटली, आणि चेहऱ्याला बांधून पण चेहरा किती काळा पडला. तोंड पुस अप्पू. आमचं जायचं नाही, अचानकच ठरलं. आम्हाला काही जायचं नव्हतं, म्हणजे मला माहीत पण नव्हतं आम्हाला जायचं, पण अचानक ठरलं. आणि मग म्हटलं चला चला चला, आपापले रुमाल बांधा, बसा गाडी. ए अपूर्वा चाल, मी चालले. काय अप्पू, बाय. ते काय करायचं? काय झालं मा? जायचं नाही आपल्याला? चल चल लवकर चल. ते दोघं जण गेले कुट्टू पाहायला अप्पूसाठी. आता मी इथं स्कार्फ बांधून घेते पटापट. गाडीवर केस खूप उडतात, त्याच्यामुळे म्हणलं बांधूनच घ्यावं. ऊन खूप जास्त आहे, आणि उन्हापेक्षा जास्त धूळ आहे, धूळ.
या दोघांचं तिकडं वेगळंच चाललं किती पाहायचं काम. आम्ही इथे चहा घेतला आणि चला तर चला आम्ही असं बांधून घेतलं पटापट आणि निघालो आता आम्ही समोरच्या प्रवासाला. पप्पा थांब येतात, सू करायला गेली शी करायला लागले शी शी शी. तर आम्ही जातो आता पटापट येतो जातो. नो नो शुप आपू अशी ओरडते. या दोघांची अशी नाटक सुरू. चल अप्पू बाय, मी चालले बाय. वाव केवढा आहे अप्पू पाय. जय श्रीराम जय श्रीराम. हो केवढा भारी दिसाल. किती भारी आहे अप्पू. आपू जे जे आला. चला आपू हत्ती जास्त काय लांब नाही वाटलं हे ना आपूचे पप्पा. तुम्हाला तर कसंच वाटलं नसल. चला आम्ही पोहोचलेलो आहोत राजनगावला. गाडी इथंच लावावं लागेल. लाईव्ह दर्शन सुरू. यम्मी. आपूचे बाबा ओ इथं लागलं. आपू हे बघ. पुश पुश. घे घे. बरोबर पुस. आधी घे. पॉज पाव द्या 1 मिनिट. तर ना आम्ही राजनगावच्या गणपतीला गेलो होतो आणि घरी आलो. थोडा वेळ आराम वगैरे केला. खूप जास्त थकलो. ट्रॅफिक पण खूप होतं आणि आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की मंदिराचं काम सुरू आहे. त्यामुळं मग दर्शन आमचं बाहेरूनच झालं. पण छान वाटलं, म्हणजे दर्शन छान झालं आमचं. तिथून आल्या आल्या मी फराळाचं केलं होतं कारण की आज उपवास होता माझा. आणि तिकडं आपू खेळती आहे. तर हे अजून झोपलेलेच आहेत. पण मी उठली, म्हटलं थोडंफार आवरून घेते पसारा जो मी मगाशी केला होता तो. आणि आता ना नको आपू. आता ना मी म्हटलं थोडंसं चहा वगैरे पिते. खूपच डोकं असं जड झालं आहे आणि त्याच्यामुळंच. तर तुम्ही कोणी जात असाल राजनगावच्या गणपतीला तर सध्या नका जाऊ. सध्या म्हणजे 1 ऑगस्टपर्यंत बंद आहे. हां, तर 1 ऑगस्टपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. मंदिराचं काम सुरू आहे त्यासाठी. आणि तोपर्यंत जाऊ नका. त्याच्यानंतर जायचं असेल कोणाला तर जा. छान आहे तिथे, खूप छान आहे. पण ते बंद होतं ना, त्यामुळं आम्हाला काही पाहायला पण नाही मिळालं आणि काहीच नाही. तर तुमचा प्लॅन असेल तर प्लॅन तो पोस्टपोन करा, नंतर जा. आणि आम्ही गाडीवरच गेलो होतो. मज्जा आली, खूप मज्जा केली गाडीवरच. फिरणं वगैरे झालं आमचं.
आम्ही सकाळी निघालो होतो 10 वाजता निघालो आणि तिथे 12च्या तशात पोहोचलो. नंतर मग तिथून आम्ही वापस निघालो 3 वाजेपर्यंत घरी आलो थोडासा फराळ वगैरे केला आणि मी झोपून गेली होती. ते पण झोपलेलेच आहे सध्या आणि ही गाडीवर झोपली होती म्हणून आमचं असं काहीतरी हाल आहे. तर ही गाडीवर झोपली होती म्हणून ती का आता झोपणार नाही मला असं वाटते. तर आम्ही संध्याकाळी भाजी वगैरे आणायला जाऊया, भाजीपाला वगैरे. काय पिल्लू ते तोडलं ना तू आणि हिने माझ्या ड्रायरचे हाल असे केले तोडून टाक. कसं तोडलं. तर आपूचे पप्पा लवकर उठले तर आम्ही याला जाऊ भाजीला. आणि बघा ना डोळे कसे झालेत, म्हणजे गाडीवर बसून बसून इतका कंटाळा आला ना खूप जास्त. तर चला आता मी चहा घेते मस्त. तर ना तिथे फूल वगैरे घेतले आणि असे चिंचेचे हे भेटले होते. तर शाळेत असताना हे खूप खाल्लेले आहेत मी. मला तिथे भेटले मग आपूच्या पप्पाने घेऊन दिले. तर आपूने पण खाल्ले. काय गा आपू ते नो सुई नको देऊ मला. नको 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 ही द्यायचं ना तुला. ठेवून दे. हिचा आवाज पण एवढा आहे ना. तर आम्ही हे खातो दोघी जणी. आपू कसं आहे? छान छान आहे का? याच्यात बघा कसं आहे आपू. छान छान आहे ना आपू. मी स्कूलला होती ना तेव्हा आम्ही खायचो हे. ओके आंबट गोड इतकं मस्त लागते ना. तुम्ही हे चिंचेचं खाल्लेलं आहे का मला कमेंट करून सांगा. आणि सेम अशा काड्यासोबतच भेटायचं ते लहानपणी पण. आणि आत्ता मला दिसलं ना की मी लगेच हे घेतलं.